नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण केंद्र सरकार मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये कोल इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत 276 जागांसाठी ही पदभरती घेतल्या जात आहे। त्याकरता महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। या पदासाठी कुठलीही परीक्षा नाही, कुठलंही फिजिकल नाही, थेट गुणांच्या आधारे तुमची या पदासाठी निवड होणार आहे। त्यामुळे या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता। परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, त्यासाठी मिळणारे वेतन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, परीक्षा फी याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता। आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण कोल इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदाची रिक्रुटमेंट 276 वॅकन्सी करता या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज इथे मागवला जात आहे। 8 मे 2026 पासून या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे, तर 7 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। कोल इंडिया लिमिटेड यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा। तर बघा, www.coalindia.in ही ऑफिशियल वेबसाईट अर्ज करण्याकरता इथे देण्यात आलेली आहे। तर या वेबसाईटची लिंक पाहिजे नसेल तर टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता। टेलिग्राम ग्रुपवर या वेबसाईटची लिंक तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल, किंवा या संपूर्ण पदभरतीची माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर या जाहिरातीची PDF सुद्धा टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल। तेव्हा लगेच जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप या ठिकाणी जॉईन करू शकता। टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर बघा, या पदासाठी अर्ज करण्याकरता क्वालिफिकेशन कशा पद्धतीचं लागणार आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारचे आहे, याची माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। मिनिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी कशा प्रकारे लागणार आहे, तर मायनिंग इंजिनिअरिंगची डिग्री मिनिमम 60% गुण घेऊन ज्या उमेदवाराने उत्तीर्ण केलेली आहे, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। रेग्युलर बेसिसवर त्या उमेदवारांनी मायनिंगची डिग्री या ठिकाणी कंप्लीट करणे आवश्यक आहे। कोणत्या कॅटेगरीतील उमेदवारांकरता किती पर्सेंट घेऊन या ठिकाणी डिग्री कंप्लीट करणे आवश्यक आहे, याची माहिती इथे दिलेली आहे। तर जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकरता 60% गुण घेऊन त्या उमेदवारांनी मायनिंगची डिग्री कंप्लीट करणे आवश्यक आहे। तर SC ST कॅन्डिडेट करता 5%चं या ठिकाणी रिलॅक्शन इथे देण्यात आलेलं आहे। फक्त 55% गुण घेऊन ज्या उमेदवाराने SC ST ज्या उमेदवाराने मायनिंग इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट केलेली आहे, असे उमेदवार या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकणार आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया, क्वालिफिकेशन बाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो, टेंटेटिव्ह वॅकन्सी बाबत माहिती दिलेली आहे। कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी आहे याची माहिती इथे बघू शकता। टोटल 276 वॅकन्सी या पदाच्या भरल्या जाते। त्यामध्ये जनरलसाठी 114 वॅकन्सी आहे, ईडब्ल्यूसाठी 27 वॅकन्सी, SC करता 41, ST करता 20, तर ओबीसी करता 74 वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर या पदाचं सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारचं या ठिकाणी असणार आहे, त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग गेट 2025 ची परीक्षा चांगले पर्सेंटेज घेऊन, चांगले गुण घेऊन उत्तीर्ण केलेली आहे, अशा उमेदवारांची या ठिकाणी निवड इथे केल्या जाणार आहे। अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस बाबत माहिती दिलेली आहे। कोणतीही परीक्षा नाही, कोणतेही फिजिकल नाही, थेट गुणांच्या आधारे गेट 2025च्या मिळालेल्या गुणांच्या आधारे तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता अप्लिकेशन फी किती लागणार आहे, तर बघा मित्रांनो, जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकरता 1000 रुपये प्लस GST 180, अशी टोटल 1180 रुपये या ठिकाणी अप्लिकेशन फी लागणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे। SC ST आणि कोल इंडिया लिमिटेड एम्प्लॉईज करता ही फी एक्झाम्प्टेड केलेली आहे। फक्त जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकरता ही फी या ठिकाणी लागू असणार आहे। त्यानंतर वयाची अट इथे बघू शकता, 30 वर्ष वयाची अट इथे देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये एज रिलॅक्शन ओबीसी कॅटेगरी करता 3 वर्ष, तर SC ST करता 5 वर्ष। अशा प्रकारे या ठिकाणी एज रिलॅक्शन इथे देण्यात आलेली आहे। मॅक्सिमम वयाची अट 30 वर्षापर्यंत या ठिकाणी
असणार आहे. तर या दिलेल्या एज क्रायटेरियामध्ये तुम्ही जर या ठिकाणी बसत असाल तर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर कंपेन्शन आणि पे अप स्केल इथे या पदासाठी कशा प्रकारचं या ठिकाणी असणार आहे. तर मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी ही पदभरती होत आहे. इवन ग्रेडचं पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे. 60,000 ते 1,80,000 पर्यंतचा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी दिला जात आहे. इनिशियल बेसिक पे तुम्हाला 60,000 पासून या ठिकाणी पर मंथ सुरू होणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी पे ऑफ स्केल बाबत इथे देण्यात आलेली 1 वर्षाचं ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी तुमचं असणार आहे. त्यामध्ये इवन ग्रेड नुसार तुमचं ऑफिसर मायनिंग या पदासाठी या ठिकाणी निवड केल्या जाणार आहे. त्यानंतर तुमची पोस्टिंग कुठे असणार आहे, तर या पदासाठी ऑल ओव्हर इंडियामध्ये जागा इथे देण्यात आलेली आहे. तर ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुमची या पदासाठी पोस्टिंग दिल्या जाणार आहे. त्यानंतर सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड, त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन आणि ज्या काही अदर डिटेल्स आहे याची माहिती जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आली आहे. सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता. अदर डिटेल्समध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला सादर करण्याबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे. अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे याची सर्व माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन उमेदवारांकरता इथे देण्यात आलेले आहे. या सर्व सूचना तुम्हाला या ठिकाणी वाचूनच या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा. तर अशा प्रकारे 276 रिक्त जागांसाठी मॅनेजमेंट ट्रेनी या पदाची ही पदभरती कोल इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.